आहे नागपुरातून नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालणार असल्याची माहिती समोर आली आहे। फहीम खानच्या परिवाराने मनपाच्या काही फूट जागेवर अतिक्रमण केलंय। या अतिक्रमण केलेल्या जागेवर पालिका बुलडोझर चालवणार आहे। पालिकेच्या आसीनगर झोनने फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस धाडली असल्याची माहिती आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया। उदय, काय अधिक सांगाल? सुवर्ण, नागपूरमध्ये गेल्या सोमवारी जो हिंसाचार उसळला होता त्या हिंसाचाराचा जो मास्टर माइंड होता फहीम खान याच्या घरच्यांना जे आहे ते बांधकाम करत असताना नागपूर महानगरपालिकेच्या 900 फूट जागेवर जे आहे ते अतिरिक्त बांधकाम करून जे आहे ते बांधकाम केलेलं। त्यामुळे आता नागपूर महानगरपालिकेने जे आहे ते गेल्या शनिवारी जे आहे ते फहीम खान यांच्या परिवाराला नोटीस बजावून जे त्यांनी अतिक्रमण केलेलं ते अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। जर ते अतिक्रमण नाही काढलं तर आज मनपाकडून जे आहे ते या फहीम खान यांच्या घरावर जे आहे ते बुलडोझर चालविण्यात येणार आहे। नागपूर महानगरपालिकेने आज बुलडोझर चालवण्याची पूर्ण तयारी केलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो इथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या भागामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। साधारणतः 12 वाजताच्या दरम्यान जी आहे ती ही सगळी कारवाई फहीम खान यांच्या घरावर केली जाणार आहे। नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं होतं की ह्या सगळ्या दंगलीचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई जी आहे त्या दंगलखोरांकडून वसूल करण्यात येईल, त्यांची संपत्ती जप्त करण्यात येईल आणि वेळ प्रसंगी जे आहे ते बुलडोझर देखील चालविण्यात येईल। मुख्यमंत्र्यांनी बुलडोझर चालविण्याची भाषा केल्यानंतर नागपूर महानगरपालिका जी आहे ती अलर्टमध्ये आलेली आहे। नागपूर महानगरपालिकेनं या सगळ्या आरोपींच्या घराचं सर्वेक्षण करायला सुरुवात केलेलं आहे। या सर्वेक्षणामध्ये जे आहे ते फहीम खान यांच्या परिवारानं जवळपास 900 फूट जागेवर जे आहे ते अतिक्रमण केल्याचं समोर आलेलं आहे आणि हे समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याच्या 24 तासाच्या आतच नागपूर महानगरपालिकेने जे आहे ते फहीम खान यांच्या परिवाराला नोटीस बजावलेली आहे आणि आज साधारणतः 12 वाजता जे आहे ते फहीम खान यांच्या घरावर ही तोडकाम कारवाई केली जाणार आहे। नक्की, धन्यवाद उदय, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल। गावाकडच्या 50 बातम्या या बुलेटिनमध्ये स्वागत। सुरू करूया वेगवान स्वरूपात या बातम्यांना। नागपूरमधील संचारबंदी हटवल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालणार असल्याची माहिती आहे। फहीम खानच्या परिवाराने मनपाने काही फूट जागेवर अतिक्रमण केल्याने या जागेवर पालिका बुलडोझर चालवणार आहे। बातमी बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्याची पोलीस कोठडी आज संपणार आहे। त्याला शिरूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे। खोक्याला पुन्हा पोलीस कोठडी दिली जाते का न्यायालयीन कोठडी याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयाने तो फेटाळलेला आहे। त्यानंतर अटक टाळण्याकरता त्याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राजे मुधोजी भोसले यांनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे। हिंजवडी आयटी पार्कमधील बस जळीतकांड प्रकरणात व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली। बस चालकाला बेन्झिन केमिकल कसं मिळालं, बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त आसन बसवण्यात आले होते का, असे प्रश्न पोलिसांकडून विचारण्यात आले, चौकशी करण्यात आली असं सांगण्यात येत आहे। राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। रविवारी दुपारी सोलापुरात 41.8, नाशिकमध्ये 41.5, पुण्याचं तापमान 40 अंशांवर गेलं होतं। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे।
राज्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागातही उन्हाची तीव्रता वाढतीच आहे। अनेक जिल्ह्यांमधील तापमान 40 अंशांच्या वर गेलं आहे। त्यामुळे दुपारी उन्हात चालणं नकोसं झालं आहे। रविवारी मुंबईकरांनीही कडक उन्हाचे चटके सहन केले। सांताक्रूजमध्ये 34 अंश तापमान नोंदवलं गेलं। याच वेळी हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय। उन्हाचा पारा वाढल्यानं सुटीच्या दिवशीही रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळतोय। सकाळी 9 वाजल्यापासून उन्हाची तीव्रता जाणवत असल्यानं नागरिक चांगलेच हैराण झाले। लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांमधील गर्दी नियंत्रणात ठेवण्याकरता रेल्वे नवीन फॉर्म्युला अंमलात आणण्याच्या तयारीत आहे। म्हणजेच रेल्वेची जितकी क्षमता असेल त्याच हिशोबाने प्रवाशांना तिकीटं मिळू शकणार आहेत। ट्रेनमध्ये जितक्या जागा असणार आहेत त्याहून काही टक्केच अधिक तिकीटं देण्यात येणार आहेत। मुंबईत पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर आता स्मार्ट तिकीट खिडकी उघडण्यात आली आहे। त्यामुळे खिडक्यांवर ऑनलाईन पद्धतीने पैसे देणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। यापूर्वी रोख आणि ऑनलाईन अशा दोन्ही पर्यायांकरता एकच खिडकी असल्यानं ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांना रोख रक्कम देणाऱ्यांसोबत ताटकळत उभं राहावं लागत होतं। रासायनिक खतांचा वापर वाढल्यानं पाण्यातील नायट्रेटचं प्रमाणही वाढलंय। हे प्रमाण प्रति लिटर 45 मिलीग्रॅमपेक्षा जास्त असायला नको। त्यामुळे पाणी गुणवत्ता सर्वेक्षण आणि सहनियंत्रण कार्यक्रमांतर्गत गाव पातळीवर रासायनिक आणि जैविक तपासणी दर 3 महिन्यांनी केली जात आहे। घरांच्या विक्रीत सातत्यानं घट होत असल्याचं समोर आलंय। घरांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती आणि आर्थिक वाढीच्या चिंतेमुळे 9 प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री 23% कमी होण्याचा अंदाज आहे। रिअल इस्टेट डेटा विश्लेषण कंपनीनं या संदर्भात आकडेवारी जारी केली। पुण्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढतीये। त्यामुळे थंडावा मिळावा याकरता गोळा, ज्यूस, लिंबू सरबत पिण्याला पसंती आहे। मात्र दुसरीकडे अखाद्य बर्फाचा सर्रास वापर होत असल्यानं पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे FDA कारवाई करणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रातील नियोजित 5 रेल्वे प्रकल्प निधी अभावी रखडलेत। वैभववाडी, कोल्हापूर आणि चिपळूण, कराड या प्रकल्पांचं सर्वेक्षण यापूर्वी झालंय। मात्र नियोजित प्रकल्प निधी अभावी रखडून ठेवण्यात आलेत। पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा एकमेकांना जोडणाऱ्या प्रकल्पांची कामं अपूर्ण आहेत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षात अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर कारणांमुळे झालेल्या नुकसानीनंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 53,727 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत देण्यात आली। तर त्यापैकी 26,484 कोटी रुपये पीक विम्याचे आहेत। नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आलाय। सलग 7व्या वर्षी नेदरलँडमध्ये द्राक्षांचे सर्वाधिक कंटेनर नाशिकहून मुंबई मार्गे समुद्री प्रवासानं पोहोचले। 1 नोव्हेंबरपासून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून नाशिकमधून 6,372 कंटेनर्समधून 86,311 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली। उजनी धरणात एकूण 82.29% पाणीसाठा शिल्लक आहे। या धरणातून सोलापूर जिल्ह्यातील अन्य धरणात पाणी सोडण्यात येत असल्यानं सध्या लघु आणि मध्यम प्रकल्पात उपलब्ध असलेला पाणीसाठा पुरेसा नसल्यानं पाणी टंचाई जाणवणार आहे। कराड इथल्या कृष्णा कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचा रेठरे बुद्रुक तालुका कराड इथला यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना ज्याच्या उच्च तांत्रिक कार्यक्षमतेकरता प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय। कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी ही माहिती दिली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील कोकंबा, झरीअळी या भागातील नळपाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडलं। शहरातील पाणी टंचाईग्रस्त भागांना यामुळे दिलासा मिळाला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, पन्हाळजे एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। बेदरकारपणे एसटी चालवून अनेक प्रवाशांचा जीव त्यानं धोक्यात घातला असा आरोप आहे। या एसटी चालकावर कारवाईची मागणी होती आहे। येणाऱ्या खरीप हंगामात संपूर्ण विदर्भामध्ये लागवडीचं चित्र बदलण्याची शक्यता आहे। खुल्या बाजारात कापूस वगळता इतर सगळ्या पिकांचे दर कोलमडल्यात। किमान आधारभूत किमतीमध्ये सरकार कापूस खरेदी करेल या विश्वासावर शेतकरी कापसाची लागवड करण्याची शक्यता आहे। यातूनच बियाणं विक्रेत्यांनी गुढीपाडव्याच्या पर्वावर 2 कोटी पॅकेट्स कपाशी बियाण्यांची मागणी नोंदवली आहे।
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर टीटीई इंद्रजीत मीणा यांनी लोको पायलट अंकित बैरागी यांना सुटकेसच्या चेननं बेदम मारहाण केली। सीटच्या वादातून ही मारहाण करण्यात आली। या मारहाणीत लोको पायलट गंभीर जखमी झाला। मारहाण करणाऱ्या टीटीईवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। सोलापूर शहरात कावळ्यांच्या मृत्यूचं सत्र सुरूच आहे। 4 दिवसात 38 कावळे आणि इतर पक्ष्यांचा मृत्यू झालाय। सोलापुरातील कोंबड्यांचे नमुने तपासण्याकरता दिल्यानंतर कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली नसल्याचं निष्पन्न झालंय। सोलापुरामध्ये अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली। 4 चाकी वाहनासह विविध कंपनीची विदेशी दारूचा 3,12,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। अहिल्यानगरमध्ये येणाऱ्या काळात MIDC सुरू करण्यात येते, ज्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती राज्याचे जलसंधारण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। श्री खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या विश्वस्त मंडळांपैकी 5 जणांनी वटणाला मल्हारी नाव देण्यास पाठिंबा दिल्यानं त्यांचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला। यावेळी ग्रामस्थ आणि भाविकांची माफी मागावी, अन्यथा गाव बंद करत आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला। कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी हद्दवाढ समर्थन कृती समिती आक्रमक झाली। आज कोल्हापुरात 18 गावांनी बंद पुकारला। गावातील सगळे व्यवहार बंद ठेवले जाणार असून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करण्यात येणार आहे।